नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बेंच टेरेसिंग म्हणजे सपाटीकरण। आपण डोंगर उताराची आपली जी जमीन आहे, जी पडीक जमीन आहे, ही लागवडीयोग्य कशी करता येईल या आजच्या व्हिडिओतून आपल्याला कळणार आहे। तर बेंच टेरेसिंग केल्यामुळे जी जमिनीची धूप होते किंवा मातीची जी धूप होते, सुपीक माती वाहून जाते, ती यामुळे थांबून जाते। त्याचबरोबर पाणी जे आहे हे जमिनीत मुरल्यामुळे आपल्या जमिनीची जी पाण्याची पातळी आहे ती वाढते। त्याचबरोबर आपली जी डोंगराळ पडीक जमीन आहे ही लागवडी योग्य करता येते आपल्याला। त्याच्यावरती आपण नवीन फळबाग लागवड करू शकतो किंवा इतर प्रकारची जी शेती आहे ती केल्यामुळं आपल्याला त्यातून उत्पन्न मिळतं। बेंच टेरेसिंग म्हणजे समतलीकरणाचे 3 प्रकार आहेत। एक म्हणजे सपाट समतलीकरण जे एका लेवलला असतं, दुसरं म्हणजे आतील बाजूस तटबंदी, तिसरी म्हणजे बाहेरील बाजूस तटबंदी। अशा 3 प्रकारामध्ये हे सपाटीकरण केलं जातं। सपाटीकरणाचे 5 टप्पे आहेत। पहिला म्हणजे जमिनीचा उतार मोजणे, दुसरा म्हणजे मार्किंग करणे, तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कटिंग आणि फिलिंग, चौथ्या मुद्द्यामध्ये आपण बांधा जो आहे तो मजबूत करतो आणि त्याच्यावरती झाडं किंवा जी गवत आहे ते लागवड करतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तुमची वर्षानुवर्ष जी डोंगर उतारची पडीक जमीन आहे ती लागवड योग्य करायची असेल तर नक्कीच तुम्ही स्वदेश फाउंडेशनशी संपर्क साधू शकता। धन्यवाद।